6 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज आहे. अतुल दगडे गोलंदाजीच्या मार्कवरती अंतिम षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालेत. 59 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा षटक अंतिम 6 चेंडू 10 धाव्यांची गरज. गोलंदाज तयार. पहिला चेंडू स्ट्राईक लक्ष आहे. पहिला चेंडू रिव्हर्स स्विचचा प्रयत्न. फटका फसला. चेंडू हवेत. झेल त्या ठिकाणी टिपण्याचा प्रयत्न चांगला होता. झेल सुटलाय परंतु त्या ठिकाणी तदनंतर चेंडूचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना अगदी सीमा रेषेच्या जवळ चेंडू अडवला. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करत होते. चेंडू अडवला गेला सीमा रेषेच्या जवळ. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 3 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होतात. झेल सुटला. त्या ठिकाणी एकही धाव नव्हती. विकेट मिळाली असती परंतु त्यानंतर सुटलेला झेल आणि 3 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होतात. बासष्ट धावा स्कोर कार्ड वरती आहेत. वेळेचा चेंडू कट केलाय. सौरभ चेंडूच्या खाली आला. पुन्हा झेल सुटलाय. 7वा झेल इथे मैदानाच्या आतमध्ये सुटला या सामन्यातील. चुका इथे मैदानाच्या आतमध्ये होतात. ह्या चुका संघासाठी डोकेदुखी ठरतील. झेल सुटला. स्ट्राईक ऑन अक्षय येईल आता. 63 धावा स्कोर कार्ड वरती. 4 चेंडू बाकी आहेत. 6 धाव्यांची गरज आहे. सुटलेले झेल इथे महागडे ठरताना पाहायला मिळतात. प्रसाद पवलला दिलेले जीवनदान त्यानंतर षटकार चौकार आले. तो जरूर बाद झालाय परंतु त्यानंतर देखील चुका इथे थांबायचं नाव घेत नाही. त्यानंतर धावफलक नक्कीच वेगाने पुढे जाताना पाहायला मिळत आहे. 4 चेंडू 6 धावा हे समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती अतुल दगडे पाटील जो आपण गोलंदाजीच्या मार्कवरती पाहतो. दुसऱ्या बाजूला अक्षय शितोळे तर नॉन स्ट्राईक एंडला अक्षय शितोळे पाटील. या वेळेचा चेंडू कट केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एका टप्प्यावरती यावेळी चेंडू अडवला जाईल. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली. डेंजरला अक्षय आणि फलंदाज बाद होईल. धाव बाद. धक्का क्रमांक 2. धक्का क्रमांक 3. शरद भाऊ जगताप त्याचप्रमाणे विजय भाऊ भुजडे पाटील यांचे या ठिकाणी शुभागमन होते. मान्यवरांचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. विकेट मैदानाच्या आतमध्ये आली. अक्षय शितोळे मैदानाच्या आतमध्ये धावपाच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. त्याचप्रमाणे स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय ईश्वरदादा भोंडवे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. भाऊंचं देखील आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. तीन चेंडू बाकी आहेत. 5 धाव्यांची गरज आहे. नवीन फलंदाज अतुल बोडके जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अनुभव आता नक्कीच इथे मैदानाच्या आतमध्ये अनुभवावरती विश्वास दाखवलाय. अतुलला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं. कित्येक वर्ष मुळशीच्या क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवणारा हा खेळाडू जो तो मैदानाच्या आतमध्ये संकटमोचक कामगिरी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 3 चेंडू बाकी आहेत. 5 धाव्यांची गरज आहे. अतुल बोडके नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्कोर कार्ड वरती 64 धावा. स्कोर कार्ड वरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यानंतरच्या सामन्यासाठी दोन्ही संघाने तयार राहायचंय. मारुंजी संघ हा सामना संपल्यानंतर 2 मिनिटांच्या आतमध्ये आपलं क्षेत्ररक्षण सजणं हे गरजेचं असणार आहे. गोलंदाज अतुल संघाचा संघ नायक जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. संघाचा लीडर एका बाजूने आता पाहतोय. त्याच्या विरोधामध्ये प्रचंड अनुभव असणारा खेळाडू अतुल जो मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईकला पाहायला मिळेल. 3 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. 2 दादा संघ एकमेकांच्या आमने सामने आहेत आणि सामना इथे मैदानाच्या आतमध्ये मोठ्या उंचीवरती नक्कीच रंगताना पाहायला मिळेल. वेळ वाचवा मित्रांनो. वेळ वाचवणं फार महत्वाचं आहे. खुलवा टप्प्याचा बॉल घेईल. एस्टांचा बेत दांडी गुल. एस्टा उद्ध्वस्त. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 4. विकेट आलाय.
इथे मैदानाच्या आतमध्ये आता समीकरण बदलेल. 2 चेंडू आणि 5 धावा. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 विकेट. अतुलवरती विश्वास दाखवला होता परंतु परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बंदात टाकलेला चेंडू प्रत्युत्तर देऊ शकला नाही अतुल आणि विकेट जे मैदानाच्या आतमध्ये त्याला पाहायला मिळेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विवेक शितोळे नवीन फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 2 चेंडू 5 धाव्यांची गरज आहे. स्कोर कार्डवरती 64 धावा ज्या स्कोर कार्डवरती नोंदवल्या. दोन्ही धावांमध्ये झालेल्या चुका आता इथे नक्कीच दोन्ही संघाचे संघनायक आठवत असतील. पहिल्या डावामध्ये बऱ्याचशा चुका, दुसऱ्या डावामध्ये बरेचसे झेल सुटले गेले, बऱ्याचशा अवंतर धावा खर्च झाल्यात. अखेरचे 2 चेंडू बाकी आहेत. 5 धाव्यांची गरज आहे. अतुल एका बाजूने गोलंदाजीच्या मार्कवरती, दुसऱ्या बाजूने ऑन स्ट्राईक. विवेक शितोळे पहिला चेंडू वैयक्तिक खेळणार आहे. 2 चेंडू आणि बनवायचे 5 धावा. प्रयत्न संघर्ष दोन्ही संघांच्या वाटेला पहिल्या सामन्यामध्ये आलाय. दोन्ही संघांचा पहिला विजय नोंदवायचा असेल तिथे चांगला खेळ अखेरच्या 2 चेंडूवरती दाखवावा लागेल. गोलंदाज तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. अखूट टप्प्याचा बॉल अपेक्षित एवढी उंची चेंडूने प्राप्त केली नाही. समोरील प्रकारचा चेंडू खाली राहिलेला चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येईल. डॉट डॉट बॉल निर्धाव चेंडू. समीकरण बदलेल. 1 चेंडू आणि 5. अखेरचा 1 चेंडू आणि 5 धावा. कित्येक सामन्यामध्ये विवेक शितोळे अशा क्षणी षटकार किंवा चौकार खेळ संघाला विजय मिळून दिलेले आहेत. पुन्हा एकदा तसा काहीसा चमत्कार करावा लागेल. अखेरचा 1 चेंडू बाकी आहे. 5 धाव्यांची गरज आहे. अखेरचा 1 चेंडू 5 धाव्यांची गरज आहे. 64 धावा ज्या स्कोर कार्डवरती धपलकावरती नोंदवल्या गेल्यात. 4 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. छोटीशी टीम मीटिंग पाहायला मिळाली. विजय भाऊ बुचडे पाटील यांच्याकडून पारितोषिक येत आहे. षटकार मारून जर सामना जिंकवला तर 500 रुपयांचं पारितोषिक विजय भाऊ बुचडे पाटील यांच्या माध्यमातून असणार आहे. अखेरचा 1 बॉल 5 धाव्यांची गरज. एका बाजूने बावधन, दुसऱ्या बाजूने कासरसाई. गोलंदाज तयार. खुलवट टप्प्याचा बॉल अलॉन द कार्पेट खेळला फटका. प्रशांत कोकाटे चेंडूवरती आला. 1 सिंगल घेतली. दुसरा धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळेल. 2 धावा झाल्यात. तदनंतर तिसरा धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होईल धावबाद. सामना जिंकलाय बावधन स्पोर्ट्स बावधन संघाने. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे आभार. वेल प्लेड. चला मारूनजी संघ 2 मिनिटांचा कालावधी. 2 मिनिटांच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सजलं गेलं नाही तर 1 षटक कमी केलं जाईल या सामन्यासाठी. त्यामुळे विनंती असणार आहे आघाडीचे दोन्ही फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये या. वेळ आपल्याकडे कमी आहे. 12 वाजून गेलेत. दुसराच सामना संपलाय. अजून 9 सामने यानंतर खेळवायचे आहेत. प्रशांत कोकाटे ठरलेत या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. प्रशांत या मॅन ऑफ द मॅचचा किताब तुम्हाला या ठिकाणी दिला जाईल.